पत्रकार यांच्यावरील हल्ल्यातील आरोपी निघाला सराईत गुन्हेगार, अग्निशस्त्रासह 2 जिवंत काडतूस हस्तगत, कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। वटपौर्णिमा सणाच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात आली होती। पेट्रोलिंग दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष तरटे, अतुल कोतकर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे, राहणार वैष्णवनगर केडगाव याच्या ताब्यात देशी बनावटी अग्निशस्त्र असून तो त्या अग्निशस्त्राच्या साह्याने रात्रीच्या वेळी परिसरात दहशत करीत असून तो काही वेळात वैष्णवनगर केडगाव परिसरात येणार आहे। सदर बातमीबाबत पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने कुणाल सबकाळे व पोलीस स्टाफ असे 5 सह कार्यवाही कामे रवाना झाले। तर रेकॉर्डवरील गुन्हेगार सोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे हा त्याच्या ताब्यातील 12,000 रुपये किमतीचे एक काळ्या रंगाचे देशी बनावटीचे अग्निशस्त्र व सोबत 400 रुपयाचे 2 जिवंत काडतूस असे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस करता सदर अग्निशस्त्र हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज उर्फ सोमनाथ राजू केदारे यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले। त्यावरून नमूद दोन्ही आरोपितांचे विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दिनांक 6/6/2025 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास पत्रकार अरुण बुधराव नवथर यांच्यावर त्यांच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये पार्किंगमध्ये एका अनोळखी इसमाने दगडाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली होती। त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम गुन्हा दाखल करण्यात आला होता। पत्रकार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग तसेच पोलीस निरीक्षक कोतवाली यांना पत्रकार हल्ल्याची अनोळखी आरोपी याचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। फिर्यादी पत्रकार यांच्याकडून त्यांच्यावर हल्ला करणारा अनोळखी आरोपी यांचे वर्णन प्राप्त करून त्याबाबत गुप्त बातमीदाराला माहिती देण्यात आली होती। त्यांच्याकडून आर्म ऍक्ट प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी सोन्या उर्फ प्रज्ञेश शिंदे यानेच पत्रकार यांच्यावर हल्ला केला असल्याचे खात्रीलायक समजल्याने त्याबाबत फिर्यादी पत्रकार यांना माहिती देऊन आर्म ऍक्ट प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी दाखविला असता त्यांनी त्यास ओळखून यानेच मला मारहाण केल्याचे सांगितले। तर पुढील तपास पोलीस करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।